नमस्कार, मी जयेश पाटील, प्राथमिक शिक्षक, छत्रपती संभाजीनगर। कालच सीटीईटी परीक्षेचा निकाल लागला। खरं म्हणजे 1 महिना तयारी करून अनेक शिक्षक लोक पास झाली आणि पुढच्या नोकरीच्या निमित्तानं त्यांची निश्चितता आणि एक आनंद त्यांच्या मनाला झाला। आणि खास करून मला सुद्धा खूप आनंद ज्या वेळेला होतो, ज्या वेळेला आपले बांधव एखादी सरकारने ठरवलेल्या निकषासाठी स्वतःला सिद्ध करतात, वयाची जबाबदारीची कुठलीही सीमा न पाळता अभ्यास करतात आणि स्वतःला सिद्ध करतात। त्या सर्वांसाठी पुनश्च खूप खूप शुभेच्छा, तुम्ही आपणा स्वतःला सिद्ध केल्याबद्दल। पण आता अपात्र झालेल्यांबद्दल थोडंसं बोलावं लागेल। तुम्ही 2 मार्क, 1 मार्क, 5 मार्काने अपात्र झालात म्हणजे तुम्ही स्वतःला सिद्ध केलं नाही असं होतं का? तर अजिबात नाही। स्पर्धा परीक्षांमध्ये यश अपयश हा खेळ चालू असतो, संयम ठेवावा लागतो आणि ज्या वेळेला आपणास ती पात्रता किंवा आपणाला ते कळायला लागतं, आकलन होतं, तेव्हा एक दिवस आपला सुद्धा पात्रतेचा नक्की येतो। त्यामुळे आज जरी अपयश असलं, मनामध्ये अनेक विचार येत असतील, चुकल्यासारखं वाटत असेल, मन स्वतःला खात असेल, भीती वाटत असेल, तर अशा वेळेस घाबरू नका। ही अवस्था काही कालावधीसाठी असेल आणि येणारा काळ तुमचा असेल। त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि त्यावर विचार करा। बघा, सीटीईटीचा रिझल्ट लागलाय, पण थोडक्यात तुम्ही उकलात। 70 मार्क्स आले, काहींना 75 मार्क्स आलेत। मला कालच 2 फोन असे आले ज्यांना 82 मार्क्स होते। खरं म्हणजे एक प्रश्नामुळे सुद्धा तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये जर जात असाल तर तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं। पण मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा याच्यासाठी की तो त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो, हे तुम्हाला ओळखावं लागेल। आणि म्हणून आता तुम्हाला 70 पडले असतील, 75 पडले असतील, 77 असतील, 80 असतील, 82 असतील, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही असाल, पण तुम्ही जवळ आहात, तुम्ही पात्र होणार आहात। पण त्यासाठी तुम्हाला आतापासून मनाची अवस्था करावी लागेल। आणि विशेष करून आता टीईटीची जाहिरात आली आहे आणि टीईटी बद्दल तर अजूनच थोडंसं आपल्या मनामध्ये भीती अशी असते की टीईटी कठीण आहे, आणि वास्तव पण आहे। मी बऱ्याचदा बोललो पण आहे, सीटीईटीच्या तुलनेमध्ये टीईटीची परीक्षा कठीण आहे, हे स्वीकारावं लागेल। का? यामध्ये सीटीईटी मध्ये 15 प्रश्न हे त्या विषयासंदर्भात बालमानसशास्त्रावर आधारित प्रत्येक 30 पैकी 15 प्रश्न असतात आणि त्यामुळे ही परीक्षा पात्र होणं सोपं असतं। 15-20 दिवस कंटिन्यू तुम्ही 2-2 प्रश्नपत्रिका चालल्या तरी मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तुम्ही पात्र होणार। पण टीईटी मध्ये तसं नसतं। मग आता तुम्हाला विचार आला असेल मी अपात्र झालोय, मग मी पुढच्या वेळेस पास होईल ना? तुम्ही नक्की पास होणार, वेळ द्याल तर। दुसरा, टीईटीची तयारी करू की सीटीईटीची तयारी करू, हा मोठा संभ्रम तुमच्या मनात निर्माण झालाय। पण मी तुम्हाला एक सल्ला देईल, तुम्ही टीईटीचा सुद्धा फॉर्म भरा, टीईटीच्या अभ्यासाला लागा। या अभ्यासाची सवय तुमची मोडलेली असेल तर त्यामुळे पहिल्यांदा ती अभ्यासाची सवय अंगी लावा। वाचन करा, गणित सोडवा, इंग्रजीचा जवळ करा, अशी जवळ करूयात। नापास झाले म्हणजे गुन्हा केला किंवा खूप मी सिद्ध नाही करू शकलो असं नाही, पण अभ्यासाची सवय लावणे ही सगळ्यात पहिली स्टेज असते एखाद्या परीक्षेत पात्र होण्यासाठीची। म्हणून प्रथम तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा आणि तुम्हाला खात्रीनं सांगतो मी, टीईटीचा पेपर झाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये सीटीईटीची परीक्षा तुमची नक्की राहील म्हणजे राहील। मे मध्ये तुम्हाला सीटीईटीची ऍड आलेली दिसेलच। म्हणून घाबरून जायचं कारण नाही, मनाला कमी लेखण्याचं कारण नाही। आत्मविश्वास तुमच्या प्रत्येकामध्ये आहे, कारण आपण शिक्षक आहोत आणि त्यामुळे खचून जायचं कारण नाही। विद्यार्थ्यांना वारंवार सांगतो आपण की परीक्षेला तुम्ही सामोरं गेलं पाहिजे, तुम्ही सुद्धा सामोरे जा, अपयशाला सामोरे जा। आपल्या हातून काही चुका झाल्या असतील, सिली मिस्टेक झाल्या असतील, छोट्या छोट्या चुकांमुळे अपयश आलं असेल, येऊ द्या। अपयशाने माणूस घडत असतो, पुढच्या वेळेस मात्र ही चूक होता कामा नये। आणि म्हणून मनाला समजूत घाला आणि आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा। 1 तास तरी तुमचा सीटीईटी किंवा टीईटीचा अभ्यास रोज झालाच पाहिजे, जोपर्यंत तुम्ही पात्र होत नाही तोपर्यंत। मग किती जबाबदाऱ्या असू द्या, काही असू द्या, तर तुम्हाला पात्र व्हावंच लागेल। कारण शासकीय नियमानुसार आता आपल्याला ते आपल्यावर ओढवलेलं संकट नाही म्हणता येणार, त्याला तुम्ही संधी माना आणि अभ्यास करा, नक्की पास होणार आहात। आणि पुनश्च पात्र झालेल्यांचं अभिनंदन आणि अपात्र झालेल्यांना मनाला धीर की तुम्ही पास होणार आहात, पण केव्हा? तुम्ही त्या परीक्षेसाठी आवश्यक वेळ दिला तरच। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या
या आनंदामध्ये सुद्धा वाटेकरी व्हावात आणि दुःखातही थोडंसं तुमचं दुःख हलकं करता यावं, यासाठी हा माझा प्रयत्न असतो. धन्यवाद.